बातमी येते महिला आरक्षण संशोधन विधेयकासंदर्भातली। विधेयकानुसार लोकसभेच्या एकूण 50% जागा यामध्ये वाढ केली जाणार आहे। लोकसभेच्या एकूण जागांपैकी 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील। 2011च्या जनगणनेच्या आधारे महिला आरक्षण संशोधन विधेयक सादर केलं जाईल। 2029 मध्ये याच विधेयकानुसार लोकसभा निवडणूक होणार आहे अशी माहिती समोर येते। या घडीची मोठी अपडेट आहे। खासदारांच्या जागांमध्ये 50% वाढ होणार आहे आणि लोकसभेच्या एकूण जागांपैकी 33% जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत। केंद्र सरकार महिला आरक्षण संशोधन विधेयक आणणार आहे, ज्याच्यानुसार हे सगळे बदल होणार आहेत। सोमेश कोलगे आपल्याला ताजे अपडेट देईल। सोमेश, हा निर्णय एकूणातच या विधेयकासंदर्भातले तपशील काय समोर येत आहेत आता? अश्विन, जी माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळते त्यानुसार याच अधिवेशनामध्ये लोकसभेत हे विधेयक आणलं जाऊ शकतं आणि एकूण जे डिलिमिटेशन होणार आहे त्या डिलिमिटेशनमध्ये 50% जागा लोकसभेच्या वाढतील। याचा अर्थ आता ज्या 550च्या घरात जागा आहेत त्या 50% वाढतील आणि त्या वाढलेल्या जागांपैकी 33% जागा या महिलांसाठी आरक्षित असतील। त्यामुळे 2029ची लोकसभा निवडणूक जवळपास 900 खासदारांची निवड देशभरातून होईल आणि त्यापैकी 33% या जागा महिलांसाठी आरक्षित असतील अशी माहिती आपल्याला मिळते। विशेष म्हणजे सगळ्याच विरोधी पक्षांमध्ये हा मोठा बॉम्ब ठरू शकतो, कारण त्यांना यासाठी उमेदवार शोधावे लागतील आणि म्हणून काही दिवस काँग्रेस पक्षाकडून मागणी केली जाते केंद्र सरकारकडे की तुम्ही याविषयी एक सर्वपक्षीय बैठक घ्या आणि एकूण मतदारसंघ पुनर्रचना तसेच महिला आरक्षणाबाबत या बैठकीमध्ये चर्चा व्हायला हवी। कारण जर असं घडलं तर साधारणपणे 900-950 जागांसाठी मतदान होईल आणि त्यापैकी 33% जागा या महिलांसाठी आरक्षित असतील अशी माहिती सध्या मिळते आणि याच अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं जाऊ शकतं। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये कसा नेमका बदल होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। जसं सोमेशने सांगितलं, जवळपास 900 खासदार आता त्यामुळे होऊ शकतात आणि त्याच्या 1/3 33%पेक्षा जास्त म्हणजे या महिला खासदार असू शकतात अशी सध्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।